हॅलो फ्रेंड्स, मी आहे तन्वी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कोलंबी साफ करण्यापासून ते पूर्ण मच्छीचं जेवण। तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला सगळी रेसिपी माझी मम्मी सांगणार आहे। ते घे मम्मी। ही आता आपण लाल कोलंबी आणलेली आहे। हे बघा, ही लाल कोलंबी असते ना, ती मस्तपैकी सोलून घ्यायची। त्याच्यामधला दोरा आहे ना तो काढून टाकायचा, कारण तो दोरा असतो ना त्याला पोट दुखतं वगैरे आपलं। आणि आता ही मस्तपैकी साफ करून घेतले। त्याच्यामध्ये मी बटाटा टाकणार आहे आणि आता हे कांदा टोमॅटो आणि आपले सगळे काही मसाले असतात ना ते परतून घ्यायचे। आणि आता मी लाल वाटपातली कोलंबी करणार आहे। काय काय लोक काळ्या वाटपातली करतात, ती पण छान होते। आमच्याकडे कधी कधी लाल वाटपातली पण खातात, ती पण मस्त लागते। तर आता ही मस्तपैकी परतून घ्यायची। मसाला मात्र हा चांगला तेलात भाजला पाहिजे। मसाला चांगला भाजला ना की कोलंबीला मस्तपैकी चव येते। आता मसाला मस्तपैकी भाजलेला आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण कोलंबी टाकून घेऊया। हे बघा, कोलंबी बटाटा आता मी मिक्स केला आहे आणि मस्तपैकी परतून घ्यायचं। त्याच्यावर झाकण टाकायचं आणि मग 5-10 मिनटं शिजवू द्यायचे। तर हे बघा, असं 5-10 मिनटं शिजवायचं, वरती झाकण ठेवायचं मात्र। आणि मस्तपैकी हा आपला कोलंबी मसाला तयार झाला। यात जर आपण कैरीची फोड वगैरे टाकली ना तर खायला मस्तच लागते एकदम। पण कैरी सगळ्यांनाच आवडते। तर हा आपला मसाला तयार झालेला आहे। तो चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भातावर आपण कशावरही खाऊ शकतो, कारण कोलंबी ही सगळ्यांनाच आवडते। छोटी मुलं पण अगदी आवडीने कोलंबी खातात। आणि मच्छीच्या बारला आमच्याकडे नेहमी मांदेली असते किंवा छोटी मच्छी, मोदकं वगैरे असतात ना, ती तिखटा मिठात वगैरे टाकून घ्यायची। आणि आता हे आम्ही भातावर वाकटीचंच कालवण केलं आहे, सुक्या मच्छीचं कालवण केलेलं आहे। हां, कधी कधी मच्छीचं कालवण असतं, कोलंबीचं कालवण असतं, पण आम्ही ह्या वेळात हे सुक्या मच्छीचं कालवण केलेलं आहे। तर आणि ही जवळा वांग बटाट्याची भाजी। नेहमी मच्छीच्या वाराला आपण ना मच्छीचं कालवण करतो, हे आता आम्ही वाकटीचं केलेलं आहे। वाकटीचा व्हिडिओ कालवण कसं करायचं त्याचं शॉर्टमध्ये व्हिडिओ माझ्या चॅनलवर आलेला आहे। आणि ही जवळा वांग बटाट्याची भाजी ही फेमस असते। थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये भरपूर वांगी आलेली असतात, त्याच्यामुळे ही भाजी आमच्याकडे अगदी आठवणीने करतात। मुलं पण अगदी आवडीने खातात, कारण मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या जायला पाहिजे म्हणून। तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।